पोलिसांनी मागच्या दारातून बाहेर काढत त्याला कोर्टात हजर केलं। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमले होते। शिवप्रेमींनी हातात चपला घेतल्या होत्या आणि यामुळे इथली परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। त्यामुळे मग पोलिसांनी गुपचूपपणे त्याला पोलीस स्टेशनच्या मागच्या दारातून बाहेर काढत कोर्टात हजर केलं। कोरटकरला काल तेलंगणामधून अटक करण्यात आली होती आणि आज सकाळी त्याला कोल्हापुरात आणण्यात आलं होतं। ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे, कारण पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची गर्दी झाली होती। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेत, तर त्यांचाच रोष पाहता प्रशांत कोरटकरला कशा पद्धतीने मागच्या दाराने छुप्या पद्धतीने कोर्टात नेण्यात आलेला आहे। शिवप्रेमी एकंदरीतच मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले, हातात चपला घेत जोरदार घोषणाबाजी तिथे होत होती आणि इथली परिस्थिती तणावपूर्ण झाली। त्यामुळेच पोलिसांनी हा निर्णय घेतला आणि गुपचूपपणे प्रशांत कोरटकरला पोलीस स्टेशनच्या मागच्या दारातून बाहेर काढण्यात आलं आणि कोरटकरला सध्या कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे आणि आज सकाळी पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापुरात दाखल झालं। त्यानंतर शिवप्रेमींची पोलीस स्टेशन बाहेर गर्दी जमायला लागली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय तिथे परिस्थिती आहे? नक्कीच प्रशांत कोरटकरनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांचा अपमान केला होता आणि हा अपमान केल्यानंतर तो ज्या पद्धतीने फरार होता त्यावरून शिवप्रेमींमध्ये जो आहे तो मोठा संताप होता। प्रामुख्याने कोल्हापूर असेल, पुणे असेल, इथं हा शिवप्रेमींचा उद्रेक जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि ज्यावेळी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला याची माहिती शिवप्रेमींना मिळायला लागली तर तसतसं जे आहे ते मोठ्या संख्येने शिवप्रेमी कोल्हापूरमध्ये जमा व्हायला लागलेले आपण पाहतोय की कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यांनी हातात कोल्हापुरी चपला घेतलेल्या आहेत। या पद्धतीने प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यावरून या शिवप्रेमींमध्ये संताप आहे। ज्यावेळी प्रशांत कोरटकर याला न्यायालयात नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शिवप्रेमींनी मागणी केली होती की प्रशांत कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, त्याला काय शिक्षा द्यायची ती आम्ही देऊ, कारण त्यांनी महिनाभर पोलिसांना गुंगारा दिला होता। त्यामुळे या सगळ्या घटनेवरून या सगळ्या याच्यावरून जे आहे ते शिवप्रेमींमध्ये संताप आणि तो संताप आता समोर येताना दिसतोय, कारण पोलिसांना देखील शिवप्रेमींना हाताळताना जे आहे ते दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्यावेळी प्रशांत कोरटकरला न्यायालयात नेण्यात आलं त्यावेळी शिवप्रेमींना सांभाळत जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना मोठ्या बंदोबस्तामध्ये जे आहे ते न्यायालयात न्यावं लागलेला आहे। हा उद्रेक पाहता जे आहे ते प्रशांत कोरटकर यांची मेडिकल चाचणी देखील रुग्णालयातनं नेता पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे। यावरून आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरनं शिवाजी महाराजांविषयी असेल, संभाजी महाराजांविषयी असेल ज्या आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला होता त्यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी किती आहे। ज्या पद्धतीनं कोल्हापुरी चपला हाती घेऊन शिवप्रेमी एकत्रित झालेले आहेत त्यावरून नक्कीच पोलिसांना प्रशांत कोरटकरला शिक्षा होणं हा तर एक भाग असेल, मात्र दुसऱ्या बाजूने उदय, माफ करा थोडंसं थांबवते आपण प्रेक्षकांना या बातमीतले अपडेट देऊयात। प्रशांत कोरटकर याची कोर्टात सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट सतीश घाग हे कोरटकरची बाजू मांडतायत। आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याला न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे हे इंद्रजित सावंत यांची बाजू मांडणार आहेत। तर कोरटकर याच्या वकिलांकडून सध्या युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर याला न्यायालयात हजर करण्यात आले। कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। तर कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले। प्रशांत कोरटकर याला सध्या कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आणि युक्तिवाद सुरू झालेला आहे। कोरटकरनं आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत असा युक्तिवाद सध्या कोर्टात होतोय। प्रशांत कोरटकर याची कोर्टात सुनावणी सुरू झाली असल्याचं कळतंय। ताजे अपडेट्स आपण पाहतोय। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे आणि ॲडव्होकेट सतीश घाग हे प्रशांत कोरटकर याची बाजू मांडतायत। युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे तर ॲडव्होकेट आसिम सरोदे हे इंद्रजित सावंत यांची बाजू मांडणार आहेत।
दरम्यान प्रशांत कोरटकर याच्या वकिलांकडून सध्या युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर याला पोलीस स्टेशनच्या मागच्या दारातून छुप्या पद्धतीनं न्यायालयात हजर करण्यात आलं आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील सध्या युक्तिवाद करतायत। दरम्यान कोरटकरनं आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत। पत्नीच्या माध्यमातून आम्हाला मोबाईल दिला असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि कोरटकरचा व्हॉइस सॅम्पल घ्यायचा आहे अशी देखील मागणी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। तर प्रशांत कोरटकर यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि कोरटकरनं आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे। पत्नीच्या माध्यमातून आम्हाला मोबाईल दिला असा देखील युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। कोरटकरचा व्हॉइस सॅम्पल घ्यायचा आहे अशी देखील मागणी पोलिसांकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे। सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकरनं स्वतः मोबाईल जमा केला नसल्याचा देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याची कोर्टात सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। छुप्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर याला कोर्टात आणण्यात आलं। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सध्या करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरनं मोबाईलमधील डेटा डिलीट केला असल्याची देखील माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचं कळतंय। अतिशय मोठी अपडेट आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर यानं त्याच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला अशी माहिती पोलिसांनी नुकतीच न्यायालयामध्ये दिलेली आहे। प्रशांत कोरटकर याच्या संदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे। आता असीम सरोदे यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झाली असल्याचं कळतंय। इंद्रजित सावंत यांची बाजू असीम सरोदे मांडणार आहेत आणि असीम सरोदे यांच्याकडून देखील युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, कोरटकरनं आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आलेली आहे। तर पत्नीच्या माध्यमातून आम्हाला प्रशांत कोरटकरचा मोबाईल मिळाला, कोरटकरनं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची देखील माहिती पोलिसांनी नुकतीच न्यायालयात दिलेली आहे। असीम सरोदे यांच्याकडून युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। इंद्रजित सावंत यांची बाजू असीम सरोदे मांडतायत। सरोदेकडून सावंतांच्या बाजूनं आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे हे इंद्रजित सावंत यांची बाजू मांडतायत आणि त्यांच्याकडून आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। दरम्यान जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळलेली होती आणि तीच गर्दी पाहता, शिवप्रेमींचा रोष पाहता प्रशांत कोरटकर याला पोलीस स्टेशनच्या मागच्या दारानं न्यायालयामध्ये आणण्यात आलं। आता सुनावणी सुरू झालेली आहे। दरम्यान युक्तिवाद केला जातोय, जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय। प्रशांत कोरटकर याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय। तर कोरटकरनं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। तर सरोदेंकडून सावंत यांच्या बाजूनं युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला न्यायालयात आज हजर करण्यात आलंय आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे मांडतायत। असीम सरोदे यांच्याकडून युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे।